सबसे पहले सबका नमस्कार। आपका ग्राम पंचायत कार्यालय गुराड़ी में आपका स्वागत है सभी वार्ता पत्रकारों का। कल मैं यहाँ पे हाजिर नहीं था। मैं ग्राम पंचायत मोहगाव में कुछ कामवर्स काही कामानिमित्त मी ग्राम पंचायत मोहगावला उपस्थित होतो। तर सरपंच महोदयांचा फोन आलेला होता की ग्रामपंचायत जे सन्मान्य सदस्य महोदय आहेत राजकुमारजी गौतम काही वार्ताहर पत्रकारांना घेऊन आलेले आहेत आणि सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट मी जेव्हा माझ्या मोबाईलला पाहिला तेव्हा जे माझ्यावर लावण्यात आलेले जे आरोप आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत सोशल मीडियावर। कारण कसं आहे की सर्वांना मी एक सामाजिक प्राणी आहे आणि माझी जी प्रतिष्ठा आहे ती मलिन करण्याचा कुठेतरी प्रयत्न ग्रामपंचायतचे सदस्य यांनी केलेली आहे। ग्रामपंचायतचे सदस्य ते एकटेच नाही आहेत, सन्मान्य सरपंच महोदय आहेत आणि 10 लोकांची कमिटी असते आणि प्रत्येक कोणतीही वस्तू आता त्यांचा माझ्यावर असा आरोप आहे की कोणतीही वस्तू खरेदी करताना भ्रष्टाचार केला। तर मी आता तुमच्या माध्यमातून हा एक प्रश्न विचारू, आपको प्रश्न पूछ सकता हूं ना मैं? तर तुमच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची परिभाषा काय आहे ते तुम्ही मला सांगा। परिभाषा क्या है आपके माध्यम से? भ्रष्टाचार की परिभाषा जैसे कि आप कह रहे हो तो भ्रष्टाचार की परिभाषा को मैं एक बात बताना चाहता हूँ कि आपके यहाँ के स्थानिक वार्ड क्रमांक 3 के जो सदस्य है राजकुमार जीतीलाल गौतम, जैसे कि उन्होंने कहा कि हमारे गांव में हाईमार्ट लाइट लगाई गई। हाईमार्ट लाइट लगाई गई उसमें भ्रष्टाचार है। गुड़गांव में भी इन्होंने भ्रष्टाचार किया। यानी उन्होंने जैसे कहा उनके जो शब्द थे आपके आगे रखा हूँ मैं। अब कहीं ना कहीं रोड रास्ते नाली या अन्य जो भी है उसमें संबंधित विभाग के अधिकारी है वह कार्रवाई करके निष्पन्न करेंगे। लेकिन कायदा 19 का अंतर्गत कैसा है कि आप भी अपनी बात रख सकते हो। सही बात। तो आप अभी अपनी बात रखो। जैसे की आरोप माझ्या माध्यमातून याविषयी सांगू इच्छितो की कोणतीही वस्तू किंवा कोणतेही काम करण्या अगोदर आता तुम्हाला सर्वांना माहित असेल की त्याचं नियोजन कोण करतो? ग्रामपंचायत करते नियोजन। त्याच्यानंतर समजा मला मोबाईल खरेदी करायचा आहे मला वैयक्तिक, तर मी सरळ दुकानामध्ये जाईन आणि तो खरेदी करेन। पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असं नसते। ग्रामपंचायत स्थानिक संस्था आहे आणि जे पदाधिकारी आहेत आणि मी सचिव आणि सरपंच महोदय यांना अधिकार देण्यात आलेले आहेत की कोणतीही वस्तू साहित्य खरेदी करायचे आहे तर ते मासिक सभेमध्ये ठेवायचा, प्रशासकीय मंजुरी घ्यायची आणि त्याच्यानंतर त्या वस्तूच्या आता आपण कसं आहे एकदम एका दमाना डायरेक्ट दुकानात ती वस्तू खरेदी करू शकत नाही। त्याच्यासाठी नियम आहेत। नियम असे आहेत की कोणतीही वस्तू खरेदी करताना एखादा पुरवठाधारकाकडून ई निविदा मागवण्यात येते किंवा जेम पोर्टलनुसार ती वस्तू खरेदी करण्यात येते। तर त्याच माध्यमातून आपण जे यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत की वस्तू खरेदी हायमास्ट लाईट ते आपण जे दर आहेत ते निविदाधारकाकडून दरपत्रक बोलवले आहेत आणि तेच मासिक सभेमध्ये त्यांनी सर्व सदस्यांनी सरपंच महोदयांनी उपसरपंच महोदयांनी ते मंजूर केलेले आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की मी यांना बिल दाखवत नाही। तर एक सांगा की ही 2.5-3 आता यांचा कार्यकाल 9/1/2023 पासून सुरू आहे। 9/1/2 पासून पूर्ण प्रोसिडिंग त्यांच्या समक्ष दर महिन्याला मासिक सभा होते ग्रामपंचायतची। त्यामध्ये जमा खर्च प्रमाणकासहित वाचन करण्यात येते, त्यांची मंजुरी आहे। त्या विरोधात सरपंच महोदय बोलतीलच या संदर्भात। त्यानंतर हायमास बिलाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सरपंच संयुक्त सहीनं ते डीएससीनं पेमेंट करतो, संबंधित पुरवठाधारकाच्या खात्यामध्ये ते पेमेंट। तर यामध्ये भ्रष्टाचार कसा केला असा माझा म्हणणं आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर आता एक सांगा, एक शब्द होता तुमचा की एक शब्द होता पैसा खिशात केले म्हणून नाही का, पैसे जेब में लिए करके। तर एक सांगा ह्या ग्रामपंचायतचं उत्पन्न आहे 10,93,000। यामध्ये म्हणजे पूर्ण एकत्रित मिळून यामध्ये एवढे कामं राहतात। सार्वजनिक मालमत्तेची दुरुस्ती, साथरोग नियंत्रण उपाययोजना, महिला बाल कल्याण, नळ योजना देखभाल दुरुस्ती, हातपंप देखभाल दुरुस्ती, जल शुद्धीकरण, पाणी पुरवठा योजना, कर्मचारी वेतन, पाणी पुरवठा, वीज बिल, अनुसूचित जाती जमातीचा कल्याण, दिव्यांग यांचा कल्याण आणि यांना करामध्ये सूट देणे,
सरपंच मानधन, सदस्य बैठक भत्ता, उपस्थित भत्ता देणे, कर्मचारी यांना वेतन देणे, कार्यालयीन खर्च आहे, जाहिरात प्रचार प्रसिद्धी आहे, जिल्हा ग्राम विकास निधी यंत्रणा 0.25% कपात होतो, कंत्राटी तत्वावर जे काही कर्मचारी लावतात ते त्यांना आपण देखभाल दुरुस्ती आहे, सांस्कृतिक खर्च आहे, नाली साफसफाई आहे. आता एवढा खर्च आहे आणि तुम्ही कसे म्हणत आहे की ते पैसे माझ्या खिशात येतात. आता मला अधिकार शासनाने दिलेले आहे का, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले, मी सचिव आहे ना, माझ्या सहीनं पैसा जातोच ना, तो अधिकारच आहे सरपंचाचा. पॉवर ऑफ कसं आहे, ग्रामपंचायतचे अंतर कंत्राटी जे ठेकेदार असतात ते ग्रामसेवकच असतात, हे सगळ्यांना माहित आहे. पण त्यांचा जो आरोप आहे, आरोप असा आहे त्यांचा की ग्रामपंचायत मध्ये कुठं ना कुठं जे आहे भ्रष्टाचार झालेला आहे. जसं हायमार्ट लाईट एक उदाहरण घ्या, दुसरा उदाहरण होता त्यांचा नालीचा होता. त्यांनी ज्याप्रमाणे आम्ही आपल्या मुखातून कोणत्याही प्रकारचे हे सगळे ज्याप्रमाणे त्यांनी म्हटला, त्यांचे बोलणे, तुम्हाला तुमची बाजू ठेवण्याचा अधिकार आहे, तुमचा अधिकार चित्र आहे, तुम्ही ठेवू शकता, आम्ही तुमची पण बाजू ठेवू. पण एक साधारण एक जनप्रतिनिधी म्हणून 300-400 वोटांचा प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती जर असा आरोप लावत असेल तर कुठं ना कुठं ग्रामपंचायत मध्ये तुमचं काही असेल ना. पहा, यावर मी बोलू इच्छितो. पहा, याविषयी जर समजा माझा पद एक समाजामध्ये प्रतिष्ठित पद म्हणून नेमणं, ग्रामपंचायत अधिकारी म्हणून प्रतिष्ठित पद आहे, त्याची जर तुम्ही समाजामध्ये त्याची प्रतिष्ठेची मलिन करत असाल तर ते हे कुठपत योग्य नाही. ठीक आहे, त्यांना अधिकार आहे, ग्रामपंचायत सदस्य आहेत, पण त्याची एक मर्यादा आहे आणि नियम आहेत. तुम्हाला कोणताही बिलाची मासिक सभा सुरू आहे. माझा एक प्रश्न आहे. हो, तुम्ही जसं म्हटलं की 10 लाख काही रुपये ग्रामपंचायतची वार्षिक उत्पन्न, त्या कारणाने सगळे तुम्ही नियोजन करता, पण शासनाकडून काही वर्षी निधी तुम्हाला मिळत नाही. हे मी काय म्हटलंय, हा ग्रामपंचायतचं उत्पन्न आहे. ते ग्रामपंचायतचं उत्पन्न आहे तर ठीक आहे, पण तुम्ही जे आजपर्यंत सांगितलं आम्हाला ग्रामपंचायतच्या 10 लाख आहे, पण ग्रामपंचायत 10 लाखाच्या वरती शासनाकडून 15 वित्त आयोगाचे आहेत. ते निधी कशी का नियोजन करता तुम्ही? ते निधी ग्रामसभा नियोजन करते. ग्रामसभेनुसार आराखडा तयार करण्यात येतो, त्याला तांत्रिक मंजुरी पंचायत समिती स्तरातून मिळते आणि त्यानुसार तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर ग्रामपंचायतची प्रशासकीय मंजुरी आपण घेतो आणि त्याच्यानंतर आपण जे काही नियोजनात काम आहेत ते आम्ही साहित्य खरेदी किंवा साहित्य करतो. तो आकडा कितीपर्यंत जाते? तो कमीत कमी 18 लाख साधारणतः अंदाजे. 10 पकडून आणि इतर ते निधी समजा माननीय आमदार महोदय आहे, 25-15 आहे, अशी निधी वेगवेगळी वर्षामध्ये वेगवेगळी येतात. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे मासिक मीटिंग होते, प्रोसिडिंग ठराव सगळं काही जे आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की प्रोसिडिंगचा जो पेजेस असते तो पुरा ठेवण्यात येते, आमची सही घेऊन टाकतात, काय लिहितात काय नाही. त्यांचाच प्रश्न आहे. तुमच्याच एक नेमणूक दाचे प्रतिनिधी आहे, त्यांचाच प्रश्न आहे. त्यांचे लावलेले आरोप जे आहे त्याच्यावरच आम्ही बोलत आहोत. हा विषय माझा सुटलेला होता. पहा, कोणतीही सभा सुरू करताना नियम आहे, मी म्हणत नाही, ॲज अ ग्रामपंचायत अधिकारी या नात्याने नियम आहे 2014चा की कोणतीही सभा सुरू करण्या अगोदर कोरम पूर्ण व्हायला पाहिजे. मी यांना प्रत्येक मीटिंग मध्ये, सरपंच महोदय आहेत, मी जर खोटा बोलत असेल तर प्रत्येक मीटिंगला सांगतो आणि माझ्याकडे GR पण आहे की सभा सुरू करण्याच्या अगोदर कोरम पूर्ण व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरच, कारण इथं सरपंच पंचायत राज व्यवस्थापनाअंतर्गत ते निवडून आलेले आहेत आणि बाकीचे 11 सदस्य आहेत, त्याला कोरम पूर्ण करण्याकरिता 7 किंवा 8 सदस्य लागतात. त्याच्यानंतरच आपण सभा सुरू करणार. ग्रामसभेच्याही तसाच आहे. ग्रामसभा कलम 7 नुसार काय आहे की कमीत कमी 100 लोक उपस्थित असायला पाहिजे किंवा एकूण मतदाराच्या 15% लोक उपस्थित असायला पाहिजे. तर ती सभा जर कोरम झाली नाही तर ती तहकूब करण्यात येते. तर यांचं म्हणणं असं आहे की आधी प्रोसिडिंग लिहा. समजा प्रोसिडिंग लिहिल्याच्या आतमध्येच, म्हणजे अगोदरच कुणी पडून गेला तर ती सभा पूर्ववत राहील का, त्या सभेला अर्थ आहे का? म्हणून शासनाने नियम केलेले आहेत की जोपर्यंत सभेचा कोरम होत नाही तोपर्यंत आपण सभा सुरू करता येत नाही, हा नियम आहे. ज्याप्रमाणे एक प्रश्न असा आहे, तुमच्याच ग्रामपंचायतच्या जनप्रतिनिधी तुमचे वार्ड क्रमांक 3 मधील सदस्य आपल्याच कर्मचाऱ्यावर जर आरोप लावत असेल तर कुठं ना कुठं काय वाटते आपल्याला, तुमच्या तेथील प्रतिनिधी आहेत
नाही, कुणाला पहा, सगळ्यांना मतं मांडण्याचा अधिकार, पण या पद्धतीनं नाही. जशी माझी सोशल मीडियावर बदनामी केली हा पद्धत नाही. त्यांना खरोखर असं वाटत असेल की वरिष्ठ अधिकारी आहेत ना, त्यांचं समाधान झालं नाहीये ना, खरोखर मी भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांना असं वाटत असेल तर त्यांनी तक्रार करायला पाहिजे ना माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना. ते चौकशी करतील आणि जे काही निष्कर्ष निघेल ते माझ्यावर होईल ना. पण असा सोशल मीडियाला बोलवून कोणीही तुमच्याकडे पुरावे आहेत का? आणि यांचं म्हणणं आहे की मी त्यांना दाखवत नाही. मीटिंगच्या दिवशी, मासिक मीटिंगच्या दिवशी सगळ्या सदस्यांना आपण रेकॉर्ड दाखवतो. हा, बाकीच्या दिवशी तुम्ही म्हणाल की मला हे दाखवा, नियमात नाही. तुम्हाला ग्रामपंचायत सदस्यही असाल तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये सगळ्यांना माहिती मागण्याचा अधिकार आहे. तो हा रेकॉर्ड माझा वैयक्तिक नाहीये, ग्रामपंचायतचा अधिकार आहे. तो जतन करण्याचा अधिकार माझा आहे. ज्याप्रमाणे एक वचन ठेवणारा व्यक्ती जर 300-400 लोकांचा जर नेतृत्व करत असेल आणि कुठं काय चालला त्याला तर विचारण्याचा अधिकार आहे आणि त्याला निवडून दिलेला आहे जनप्रतिनिधी. तर तो जर विचारत असेल तर त्याला दाखवण्यात काय हरकत आहे? हा प्रश्न आता सरपंच महोदयांना विचारा की मी त्यांना त्या दिवशी 27 तारखेला मासिक सभा होती, त्या दिवशी त्यांना सर्व समजावून सांगण्यात आले किंवा त्याप्रमाणे तुम्ही जे म्हणत आहात की तक्रार नाही केली, यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया, खंड विकास अधिकारी पंचायत समिती गोरेगाव, ग्रामपंचायत पुढारी आज केलेली आहे आमच्यासमोर. विजय भाऊ राहंगडाले, आमदार तिरोडा गोरेगाव, ग्रामविकास महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई आज केली असेल ना त्यांनी आमच्या मीडियाच्या माध्यमातून म्हटलंच होतं की मी लेखी तक्रार करणार. आता त्यांनी करायला पाहिजे, त्यांचा अधिकार आहे. मी त्यांना थांबवू शकत नाही, सर्वांना अधिकार आहेत. पण असा सोशल मीडियावर कोणतेही पुरावे न सादर करता बदनामी करणे हे योग्य नाहीये ना. त्यानंतर एक तुम्ही दाखवलेला होता राहंगडाले, का नाव आहे त्याच्या, जितेंद्र राहंगडाले यांची पोस्ट दाखवली होती. त्या व्यक्तीवर 7 किंवा 8 हजार रुपये कर आहे, टॅक्स ग्रामपंचायतचा. त्या व्यक्तीची तुम्ही बाईट घेतली तर तो व्यक्ती निगेटिव्ह दरवर्षी कोणी माझ्या ठिकाणी कोणीही व्यक्ती इथं या खुर्चीवर बसला तर त्याच्याबद्दल तो तसाच बोलणार आहे. त्यांच्यावर किती 6 किंवा 7 हजार रुपये कर बाकी आहे. ग्रामपंचायतने निर्णय घेतलेला आहे की समोर बोर्डही लागलेला आहे की कोणत्याही व्यक्तीला कर दिल्याशिवाय कोणतेही कागदपत्र पुरवण्यात येऊ नये किंवा सेवा देण्यात येऊ नये. नमुना 8ची कॉपी आहे, सर्व माझ्याकडे आहेत. त्याच्याकडे त्यांना मागणी बिल देऊन झालेला आहे, मागणी लेख देऊन झालेला आहे आणि ते पुरावे माझ्याकडे आहेत. आणि ती व्यक्ती माझ्याकडे येतात आणि म्हणतात की ह्या 90 दिवसाच्या फॉर्मवर सही करा. आम्ही त्यांना परत पाठवलंय. परत पाठवण्याचा अधिकार नाही तुम्ही म्हणाल, अधिकार नाही आहे, पण ग्रामपंचायतलाही अधिकार आहेत ना. ग्रामपंचायतचा उत्पन्न वाढवणे आणि ज्यांच्याकडे कर बाकी आहे त्यांच्याकडून वसूल करणे हे ग्रामपंचायतचे अधिकार आहेत. जनप्रतिनिधी क्रमांक 3 मधील जर मेंबर ऑफ पार्लमेंट, स्पीकर, लीडर बसते, एकीकडे सांसद असतात, त्यावेळेस क्वेश्चन आर्ग्युमेंट होते, त्यावेळेस हिशोब किताब तर देण्यातच येते ना. तर ते ग्रामपंचायत एक स्तर म्हणजे गावातली एक पंचायत, सगळ्यात मोठी जबाबदारी. आणि तेथील एक वार्ड क्रमांक 3 मधील सदस्य जर तुम्हाला विचारत असेल तर हे सांगणे तुमची योग्य आहे. आणि मी सांगितलेला पण आहे त्यांना, ते समक्ष आहेत आणि सरपंच महोदय आहेत, माझ्याकडे व्हिडिओ क्लिप पण आहे. त्यांना पूर्ण त्यांनी विचारलं आहे की आता फॉर एक्झाम म्हणजे उदाहरणासहित सांगतो, एक कार्यालयीन खर्च होता 17,000 समथिंगचा कुठं आलेला आहे. त्यांना मी त्या दिवशी सर्व ते म्हणजे सदस्यही होतेच, कटरेबाई त्यांना पण आहे, सरपंच महोदय आहेत उपस्थित. मी दाखवलं नाही आहे की नाही दाखवलं आहे. आणि त्या दिवशीचं बिल आहे त्यांच्याकडे, जे हायमास्टचे बिल म्हणतात, त्यांच्या मोबाईलला फोटोकॉपी आहे. फोटोकॉपी करता येत नाही, नियमात आहे का फोटोकॉपी करता येत नाही? नियम आहे अर्ज करा किंवा माहितीच्या अधिकाराखाली तुम्हाला जेवढ्या कॉपी लागतील तेवढ्या कॉपी देण्यास ग्रामपंचायत आहे ना तयार. मैं क्या बोल रहा हूँ सर, सुनो आप जिस प्रकार से बोल, ठीक है ना, अब अपने गांव में हर कोई पढ़ा लिखा नहीं रहता, ठीक है नहीं, आप बार बार उसको बोलोगे कि मैंने अगर जो भी किया हो, आप सीओ के पास जाओ, वीडियो के पास जाओ, मेरी तकरार करो, ठीक है नहीं, ये संभव नहीं रहता. जहाँ तक के कि आपकी जो सदस्य 11 की बॉडी होगी, है ना, जो भी 12 की बॉडी होगी, आप जो भी कार्य करते हो तो जिस समय आपने शाम को या सुबह उनको बता देना चाहिए, भाई ये कार्य हुआ है ना, इतना खर्चा हुआ इस पे, ये इस निधि का पैसा है, चाहे आमदार फंड का 17 आयु का क्या करें. उनका इतना गंभीर आरोप है आपके कि आप पहले सिग्नेचर ले लेते हो, हर चीज पे आप सिग्नेचर ले लेते हो और उसके बाद में आप अपने हिसाब से लिखते हो. इसके ऊपर आप क्या बोलोगे? पहा, मी आधीच म्हटलेलं आहे की सभा सुरू होण्याच्या अगोदर कोरमची आवश्यकता असते. कोरम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सभा सुरू होत नाही.
आणि सभा सुरू असताना अशा प्रमाणे सभेची नोटीस असते, हे विषय आहेत, या विषयाच्या अनुषंगाने सभा सुरू चालत असते. हे जसेच्या तसे विषय आम्ही मासिक सभेच्या प्रोसिडिंगला लिहित असतो. आणि हे विषय समजा एखादा विषय यांना माहीत म्हणजे अनावधानाने समजा सुटलाही किंवा यांच्या डोक्यातून नाही आला, तर हे मागील सभेच्या वृत्तांत हा पहिला विषय आहे. पहा, मागील सभेचा कार्यवृत्त वाचून कायम करणं. मागील सभेचा कार्यवृत्त जसेच्या तसे आम्ही यांना वाचून सांगतो. सर मी काय म्हणत आहे, तो नोटीस जो काढत असतात तो नोटीस किती दिवसाच्या आतमध्ये तुम्ही काढता? कमीत कमी 5 दिवसा अगोदर काढायला पाहिजे नियमानुसार, आणि 3 दिवसाच्या आत सन्मान्य सदस्य महोदयांना तो दिला पाहिजे असा नियम आहे. तर नोटीस काढल्याच्या नंतर ही गावामध्ये दौंडी होत असते किंवा नाही होत आहे, किंवा त्यामध्ये मासिक सभेचा जो नोटीस आहे तो फक्त सदस्यांसाठीच असतो. एका सदस्याला अर्ज लावणे हे योग्य आहे, योग्य आहे पण एक सदस्य आहे तो 300-400 लोकांचं नेतृत्व करणारा, तो तर तुम्हाला विचारेल ना. आज तुम्ही ग्रामसेवक, तुम्ही या जबाबदार पोस्टवर आहात, त्याला तर विचारण्याचा अधिकारच आहे ना. त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्याला कशाने लोकांनी निवडून दिला? अधिकार आहे, मी त्यांना असं म्हणत नाही की अधिकार नाहीये, अधिकार आहे, ते 100% खरं आहे. पण त्यांना विचारा की एक तरी अर्ज ग्रामपंचायतला की मला हे पाहिजे आलेला आहे का त्यांच्या. ऐसा रहता है सर, मासिक सभे का ऐसा नियम है, जब अपने सरपंच और 11 सदस्य जब तक कि कोरम होगा नहीं तब तक आप सभा कैसे शुरू करोगे सर? और वही तो आरोप है कि भाई आप नियम में, मैं नहीं बोल रहा हूँ ना सर, नियम बोलता है कि जब तक के सभे का कोरम होता नहीं तब तक के सभा शुरू नाली को लेकर उन्होंने क्वेश्चन रखा था, नाली को लेकर कि उनका कहना आ रहा है कि गांव में जो नाली है, नाली में जो लेबर, नाली के लिए जो लेबर लाए जाते हैं आप अपने हिसाब से लाते हो, गाँव के लोगों को रोजगार नहीं मिलता, ऐसा उनका कहना है. अच्छा, आपके सदस्य का कहना है, आपकी यहाँ के चुनकर दिए गए प्रतिनिधि का कहना है. आता उसके बाद त्याच्याबद्दल मी बोलतो, त्यांना पूर्वकल्पना नसेल, कारण हे त्यावेळेस सदस्य नव्हते, यावेळेस हे सदस्य नव्हते. मागील सन्मान्य अलकाबाई पारधी हे सरपंच होत्या आणि त्यांच्या काळात हा का सर्व म्हणजे ते कमीत कमी 3 वर्ष झाले या गोष्टीला. आपण नाली साफसफाई केली होती, तर नाली साफसफाई करिता सरपंच महोदयाला बोललो मी की लेबर भेटत नाही, तर आपण आजूबाजूच्या गावात लेबरांना बोलवू. तर त्यांनी होकार दिला, सभेमध्ये चर्चा झाली आणि ती नाली साफसफाई करण्यात आली. त्याचा अंदाजपत्रक 1 लाख पर्यंत होता. तो मजुरांच्या खात्यात यामध्ये 15 वित्त आयोगच्या नियोजनात तो तरतूद करण्यात आलेली होती. पण म्हणजे ग्रामपंचायतच्या सगळ्या बॉडीने म्हटलं होतं की गावाच्या बाहेर आले पाहिजे. इथं पहा, आता ही नाली साफसफाई करायची आहे तर लेबर मिळत नाही ग्रामपंचायत कुराडीला, म्हणून इथं मिळत नाही म्हणून आपण बाहेरचे लेबर बोलवतो. आता ही सर मेरा बाईट लो, ये हा काम ग्रामपंचायतीचा आहे, सन्मान्य सरपंच महोदयाचा आहे हे सर्व मजूर खोजण्याचा. पण कसं आहे, गावाचा काम व्हावा आणि लोकांच्या जो पावसाळ्यात जो पाणी आहे रोगराई पसरू नये, म्हणून माझा पण कर्तव्य आहे की त्या गावात रोगराई पसरू नये, म्हणून पावसाळ्या अगोदर नाली साफसफाई होणे हा गरजेचा आहे. म्हणून आपण लेबर त्यांना म्हणजे जे मागचे जे सरपंच होते त्यांचा विचारपूस करू आणि त्यांच्या सर्व सहमतीनेच नाली साफसफाई झालेली आहे. मेरे को सर एक ही सवाल पूछना मांगो कि आपके सदस्य जो व्यक्ति बड़े बड़े आपके ऊपर आरोप लगाए, क्या सचमुच में यानी सारे आरोप सब झूठे हैं और आपने कुछ भी ऐसा किया ही नहीं है ना? क्या उनने जो सदस्य ने आपके ऊपर आरोप लगाया है ना, जो एक वो भी जवाबदार एक सदस्य है, तो उन लोगों ने इतने बड़े बड़े आरोप लगाए, क्या कोई भी आरोप यानी है नहीं का, कोई भ्रष्टाचार है नहीं का काही? असा मी काय म्हटलं आधीच, जर भ्रष्टाचार तुम्हाला वाटत असेल की खरोखर मी भ्रष्टाचार केला आहे तर माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करायला पाहिजे ना 2.5 वर्षापर्यंत. तो वरिष्ठ अधिकारी का कब करते तक्रार? ये तो आपको अच्छी तरह मालूम है ना, ये तो हमको भी समझता है. सर कैसा आहे पहा, माझं काम आहे त्यांना सांगणे, माझं काम आहे का नाही सचिवाची कायदेशीर त्यांना माहिती देणे. मी काय म्हणणार आहे, तुमच्या समाधान होत असेल नहीं मिली इसीलिए वो आप देखो आप तो बोलो ना वरिष्ठ अधिकारी आपको भी अच्छी तरह मालूम है और हमको भी मालूम है ना. आता हे सांगा, मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहोत पण ते समजूच शकत नाही तर मी त्याला काय करणार आहे का?
मी त्यांना आता असं नाही ते माझ्याकडे बसायला पाहिजे, माझ्याकडे साहेब हा कसं काय आहे सांगा, तर मी त्यांना सांगण्यास तयार आहे. आलेला होता का अरे गावी करतात, गोट दाखवतात, त्यांचं म्हणणं आहे तसं नाही आहे. जर असे जर करत असाल तर गावामध्ये जे गावाचे प्रतिष्ठित नागरिक सरपंच आहेत आणि सरपंचाचे जे डायरेक्टर असतात ग्रामसेवक, जर तुम्ही असे अरेरावी जर करत असाल तर गावचे जे सदस्य असते त्यांना म्हणजे त्यांचे मत काय वाटतील तुम्ही सांगा बरं. तसं नाही आहे, कुणाला अरेरावी करण्याचा असा काही हेतू परस्पर हे माझा काही उद्देश नाही आहे. कसं आहे, सभा सुरू असते, विषयाच्या अनुषंगानेच सामान्य सदस्य महोदयाने बोलायला पाहिजे. मी त्यांना तेच म्हटलं आहे की आता जे सभा आहे ते विषयावर सुरू आहे, त्या विषयानुसारच बोलायला पाहिजे. फक्त एवढंच बोले, अरेरावी करण्याचं काही हे नाही आहे, काही ते माझे सर मेरे को ये समझाओ कि देखो तो जो तुम्हारे सदस्य ने आरोप लगाया है कि मेरे को विकास करना है, हाँ विकास करना चाहिए ना, विकास करना है, सरपंच भी विकास ही करना है बोलता है, बराबर, सचिव भी जो आते हैं वो विकास ही करना है बोलते हैं. हर सदस्य चाहते हैं विकास होना चाहिए, आमदार खासदार जो भी आपके संबंध हर आदमी विकास. इसमें गरीब जनता क्या करेंगी, इस प्रकार की आपकी खबरें आएंगी तो जनता का क्या इसमें, तो जनता तो असमंजस में रहेगी ना. बराबर, ये खुद ही लड़ रहे तो हम क्या करें, हमको न्याय कौन देगा, हमारा विकास कौन करेगा, क्या बोलोगे इस पर. जनता का क्या है, अब कैसे देखो, मैं एक सचिव हूँ, मेरे को ग्राम पंचायत कार्यभार यानी जो भी दस्तावेज है संभालने का अधिकार है. और जो जनते का प्रश्न आपने किए वो तो जो प्रश्न तुम्ही केलेला आहे जनतेचा, तो जनतेकडून निवडून दिलेल्या जे पदाधिकारी आहेत त्यांचा तो अधिकार आणि कर्तव्य आहे. लोकांना जे सेवा सुविधा जे काही गावात पुरवणे आहेत ते लोक जनप्रतिनिधींचं कार्य आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा जर चेंबरमध्ये पत्रकारांचा अधिकार जो असतो तो व्हिडिओ बनवणे किंवा बातमी लिहिणे हे फक्त पत्रकारांचा अधिकार क्षेत्रामध्ये असते. तुमची जर बातमी नाही लागली त्या गोष्टीची ठीक आहे, मान्यता आहे, पण पत्रकारांचा व्हिडिओ बनवणे हे कुठलं काय म्हणजे सर याच्यावरतून दुर्बाला नियमात आहे, हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश तुम्हाला दाखवू. नाही ठीक आहे, ऐका ना सर, आमच्याकडे दिल्ली उच्च न्यायालय स्टेटमेंट की पत्रकारांचे जे सूत्रधार आहेत कोणीही पत्रकारांचे सूत्रधार विचारू शकत नाही, हे दिल्ली उच्च न्यायालयाचा एक स्टेटमेंट आहे. आता तेवढं मला माहित नाही आहे. ठीक आहे, पण सर तुम्ही ज्या प्रकारे सर एक पत्रकाराची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे, आमचा काम आहे की सर्वसाधारणची लोकांची गोष्ट हे लोकांपर्यंत पोहोचवणं. आमचे प्रतिनिधी पण ते बाजू ठेवल्यानंतर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही आपल्या सहकार्याने सांगितलं की आमची शूटिंग करा. याचा काय अर्थ आहे सर, का सांगायचं याचा सांगायचं असं आहे की माझ्यावर जे आरोप लावण्यात आले होते की भ्रष्टाचार केलेला आहे, मी भ्रष्टाचार केलाच नाही आहे. त्यांच्याकडे पुरावे काय आहेत की मी भ्रष्टाचार केलेला आहे. संबंधित ग्रामपंचायत सदस्य आरोप करत आहेत, आम्ही लोकांना त्यांनी आपली बाजू ठेवली, तुम्हालाही तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये बाजू ठेवण्याचा अधिकार आहे. आम्ही तुम्हाला कालही पाहिला तर आम्ही म्हटलं तुम्हाला आम्ही तुमची बाजू ठेवू व्यवस्थित. जर तुमची बातमी नाही लागली तर तुम्ही म्हणू शकता. आता ठीक आहे ना, स्वागत आहे ना तुमचं. आम्ही तर आधीच म्हटलं आहे की ते बरोबर आहे सर, पण तुम्ही ज्या प्रकारे आमची शूटिंग करायला तुम्ही लागला त्याचं म्हणजे काय सिद्ध करतात. माझी शूटिंग म्हणजे माझी का नाही आमची आता प्रेस कॉन्फरन्स जी चालू आहे शूटिंग तसे कॅमेरा लागल्यास होतच आहे. हा सगळ्यांना हायकोर्टाचा निर्णय आहे, तुम्ही कोणत्याही कार्यालयात गेले तर शूटिंग करण्याचा अधिकार कुणाला थांबवू शकत नाही. सर्वांना अधिकार आहे, मला पण आहे, त्यांना सगळ्यांना आहे. तुम्ही पोलीस स्टेशनलाही गेले तर तिथेही एखादा समजा FIR देत असेल किंवा मी काम करत असेल, तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता. त्याच्यात काही नवीन नाही आहे. आता आहेस ना, मुंबई पोलीस अधिनियम सर. जिस तरीके से एक सवाल है, सबसे बड़ा लास्ट सवाल है, बाकी सरपंच से होंगे. आपके गांव के एक प्रतिनिधित्व, आप यहाँ के जवाबदार, यहाँ के जो है अधिकारी हुआ, आप कर्मचारी हो, आपके गांव के ग्राम पंचायत सदस्य जो रहते हो 400 लोगों का नेतृत्व करते हैं. अब कहीं ना कहीं आपने कहा कि मेरी प्रतिमा को मलिन करने का काम जो है मीडिया के जरिए किया गया, लेकिन एक तरफ देखा जाए तो उन्होंने जो गंभीर आरोप आपके ऊपर लगाए और जिस तरीके से आप कह रहे हो कि कुछ नहीं हुआ, ठीक है, लेकिन आपके ग्राम पंचायत सदस्य आपके ऊपर आरोप क्यों लगाएगा. काही ना काही त्यांचा हेतू परस्पर उद्देश असेल तो त्यांना माहित. अच्छा ये बताइए कि अभी जैसे बहुत नाराज है आपके यहाँ के सदस्य, उसको आप समाधान किस टाइप करोगे.
असे तर आज तर मी सगळ्यांना बोलावलं होतं. मी सगळ्यांना मेसेज, आमचा ग्रुप आहे ग्रामपंचायत कार्यालय कुऱ्हाडीचा, सर्वांना मी मेसेज केलेला होता की आज, आणि सर्वांना कॉल पण केलेला आहे, त्या सर्वांना आज मीडिया समक्ष बोलवलेलं होतं. पण एकही, फक्त सरपंच महोदय आणि राजकुमारजी गौतम आलेले आहेत, त्या व्यतिरिक्त कुणीही आलेले नाही. सर आपल्याला समाधान हो जाएंगे आपके सदस्य, कब तक समाधान करूंगा? समाधान काय आहे, त्यांना सर्व काही दस्तावेज आहेत, त्यांना जे हवे असतील ते त्यांना पुरवण्यात येतील. और आपको यदि अगर कुछ अपनी बाजू रखना है आप रख सकते हो. हा सर, एक तुम्ही अजून एक एकदम लास्ट मध्ये तुम्ही एक पोस्ट केली होती, एक महिला, काय नाव होतं अग्रे त्यांचं नाव काय होतं अग्रे? हा, जे कामगार ते फॉर्म करता येतात, जे चक्रा मारतात, तो 90 दिवसाचा रजिस्टर, 90 दिवसाचा त्यांना आम्ही क्वेश्चन केले, सदस्य त्यांचा पूर्ण खुलासा देतो. रजिस्टर 90 दिवसावाला रजिस्टर. त्या महिलांनी म्हटले की मी 5 दिवसापासून ग्रामपंचायतला येत आहे, पण एक सांगा, मी समजा नियमित येत नसलो असतो तर माझ्याकडे हा जावक रजिस्टर आहे, 90 दिवस जे प्रमाणपत्र आम्ही देतो ग्रामपंचायत माझी सहीने जाते, तर हे तारखानिहाय ज्यांच्याकडे आपण फॉर्म देतो हे सर्व जावक नंबर निहाय रजिस्टर आहेत. कोणत्या दिवशी मी सही केली हे पूर्ण रजिस्टर आहे. ठीक आहे, तर ती आली असती तर तिचा अर्ज इथं आला असता ना. आता ते दुसऱ्या कामानिमित्त आली असेल ते माहित नाही, पण 90 दिवस काम चे प्रमाणपत्र करिता आले असेल तर फक्त मी काल नव्हतो. तुम्ही शहानिशा करू शकता, मान्य उपसरपंच महोदयांना, कमलेशजी राहंडाले आहेत मोहगावचे, त्यांना विचारू शकता की हे ग्रामपंचायतला होते किंवा नाही. काल नाही आलेलो होतो, पण 26 आणि 27 तारीख, कालची 28 तारीख आहे, 27 आहे, पूर्ण 27 चे आहेत आणि 28 मध्ये पण काल असतील, पण मी आज सही केलेली आहे. 26 आहे आणि 25 पण आहे, 23 आहे, हे सर्व तारखेनिहाय दिलेले आहेत. आणि हे म्हणतात की ग्रामपंचायत अधिकारी येत नाही, पण हे कितपत योग्य आहे? आणि एक दुसरा क्वेश्चन आहे, आता ते जे राहत आम्ही कदाचित ओळखत नाही, मी बोलावलेले आहेत ना, आजाव सामने, यांच्यावर कर किती आहे सांगा, यांचा असं, हा सांगा, यांना का बरं परत पाठवण्यात आहे यांना? नहीं, आपने कल इनको पूछ लिया ना, मैं इनका खुलासा करता हूँ ना, क्यों इनको एक सवाल वो पूछ लेना पहले, मैं इनका खुलासा कर देता हूँ. हे 90 दिवसाकरिता प्रमाणपत्र मागण्याकरिता आलेले आहेत ग्रामपंचायतला. यांना असं म्हणण्यात आलेलं आहे की यांच्यावर 3 किंवा 4 वर्षाच्या थकीत आहे, 6 किंवा 7,000 रुपये, एक्झॅक्ट टाका माहित नाही, पण 6 किंवा 7. यांना वारंवार मागणी लेख बजावण्यात आलेला आहे. आणि यांच्या घरी मी स्वतः आणि मी फिरलेले माझे कर्मचारी स्वतः कर मागण्याकरिता यांच्या इथं गेलेले आहेत, पण हे कोणतेही कर, हे म्हणतात की हा घर माझ्या नावाने नाही आहे, यांनी स्वतःच्या उपयोगासाठी तो घर दुसऱ्यांच्या नावानं केलेला आहे, यांच्या नावानं घर नाही आहे. 6,226 रुपये यांच्यावर थकीत आहे. आता ग्रामपंचायतला, आता हे ठीक आहे की याच्यावर कोणताही अडवण्याचा अधिकार नाही आहे, पण स्वायत्त संस्था ग्रामपंचायत आहे, याला अधिकार आहेत ना. ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढवण्यासाठी समजा ही शासन कामगार कल्याण मार्फत यांना योजना देत असेल तर यांनी तो जो 6,226 रुपये तो कर का ना भरावं? ना, एक ग्रामपंचायत ज्याप्रमाणे त्यांचं असं मत आलं, कोणत्याही प्रकारचे कागदपत्र अडवण्याचा तर अधिकारच नाही. तर त्यांचं तोच म्हणणं होतं का आम्हाला 5-6 वेळेस वापस परत केला जातील ना. त्यांना जोपर्यंत टॅक्स ग्रामपंचायतने समोर बोर्ड पण लावलेला आहे, आणि भरली आहे ना, ते 3 तुम्ही काय नाव आहे तुमच्या? माझ्या भूपेंद्र कोराव रांडाले. काय व्यवसाय कामकाज मार्केटिंग करतो आहे कंपनी. किती इन्कम सोर्स आहे तुमची महिन्याची? कंपनी काय 2-4 हजार होतं आपला. सर, त्यांच्या असं म्हणणं आलेलं आहे की तुम्ही टॅक्स पेड केला नाही म्हणून तुम्हाला परत केला. हा, तो अर्थ असा सरजी की त्यावेळेस हे साहेब होते, त्यावेळेस ह्याची आमच्या ग्रामतर्फे आले, त्याच्यासाठी मी त्यावेळेस घरकुलसाठी मी काही फॉर्म दिलं होतं, ते मी म्हणजे फॉर्ममध्ये है ना म्हणला, आपला काम हो जायला म्हणलं त्याच्याकडे काम केलं. म्हणून मी तो घर जो ना आपलं घर ह्याच्या निमित्त मी आपल्या मुलीच्या गावाला काम केलं होता, पण ह्यानं माझी नोकरी पासिंग केला. त्यानंतर ह्यानं म्हणलं की तुमच्या मी घरकुल करून येईल, त्यावेळेस माझ्या 2 याची गाव होता, तर
फिरून माझा म्हणणं हा होता की मला दत्त तुम्ही घरकुल आणून द्या, घरकुल त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्येच नाही, त्यावेळेस होता दिसत नाही, त्यावेळेस त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये नाही. ही शासनाची दिलेली एक सवलत राशी आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला स्वतःचे फॉर्म स्वतः ऑनलाईन करावे लागतील व गावामध्ये सर्वे होते. त्या सर्वेच्या माध्यमातून गावातील लोकांना उपस्थित राहणे गरजेचे आहे. सर्वे झालेला सगळं माझं नाव आलेला होता, फाईल बनलेले होते माझे, सगळे फाईल बनले होते माझे, पण आता तुम्हाला फाईल बनलेल्या करायचे. तुम्ही पंचायत समितीने जा तर तुम्हाला जाणते बाबू मला जसं यांच्या 6,000 काय रुपये टॅक्स आहे, असा नाही होऊ शकत का की तो टॅक्स थोडा 2015 देता येते ना सर. मी यांना वारंवार सूचना पण दिलेल्या आहेत की तुम्ही 6,000 आहेत तर 2,000 तरी द्या, पण हे एकही द्यायला तयार नाही आहेत. तुम्ही का बरं ते द्यायला तयार नाही? माझ्या सरजी मला महत्वाचं आहे की ह्याला त्यावेळेस माझ्या ह्या नावाचा हँग माझा जो घरकुल आहे तो मिळून गेला, तो यादीत होता माझा, पुरे फाईल कम्प्लीट होते माझ्या, पुरे सगळे फाईल पुरे फाईल तुम्ही आता तुम्ही पाहू शकता. यादीमध्ये किती नाव होतं तिथे? टोटल किती नाव होतं? त्यावेळेस मला की फाईल बनवून तुम्ही मिळा, त्याला सरपंच होती. शासनाची दिलेली योजना आहे, त्यामध्ये तुम्ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जर प्रश्न केले असता, शासनाच्या योजनेचा त्यांनाही पुरेपूर माहिती नसते. कारण त्याच्यामध्ये असं आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्याचा नंबर लागतो सिरियल वाईज तिथे, त्यावेळेस सिरियल वाईज चालत होता ना सर, सिरियल वाईज. सिरियल वाईज जोपर्यंत नंबर येत नाही तोपर्यंत तुमचा नंबर तर लागणार नाही. कारण आणि त्यामध्ये मग चेंजेस आला, आवास प्लस मोदी आवास सगळं काही चेंजेस आला आणि ती योजना झाली असेल कदाचित रद्द झाली की काय झाली की नाव कपले, त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये ते राहील ते तर करणार. त्यावेळेस सगळ्यांच्या सभा होती आपल्या पुराणीला, तिथं सभा होती स्मारक म्हणजे सगळ्यांना ते पत्र दिलं, पत्र माझ्याकडे काही कळलं नाही, सगळं माझ्याकडे म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या घरकुल यांनी म्हणजे गायब केला का काय? ज्यावेळेस माझी नोकरी ह्याने 5 वेळाच नाही माझी नोकरी, माझ्या वर ह्यानं आणि विरोध केला माझा सर्व भाषेमध्ये. त्याच्या समोर अष्टाबाई होती सरपंची, समोर हे पत्र होते, त्याने माझा विरोध केला. विरोध केला ते दहा यादीची यादी आहे का तुमच्याकडे? जे नाव होतं ते यादी काय सक्सेस तुम्ही असे त्यामुळे सदस्य सांगा की तुमच्या हर मिटिंग तुम्ही 4 भाव विरोध करू नका. तुमच्या ज्या नोटरीवर गेलो साईन करून आली विरोध बाकी सदस्य वेगळे आहे का सरपंच वेगळे चालव. पण सचिव साहेबांना का कोणत्याही पार्टी चालवतं तर काम केलं पाहिजे. हे म्हणतात की बाईनी मोती म्हणते, हे आम्हाला बाईनी मोती कुठला विचारले गोष्ट बाईनी नाही मोती म्हणते. बाई कोणत्या पार्टी? सरपंच बीजेपी, मी आता काँग्रेसचा माणूस. म्हणजे गावामध्ये राजकारण होत आहे असं आहे. मी राजकारण मी एक मंडळाचा आदमी आहे, एक अति भक्त मनुष्य गावात सगळ्यात ग्रामसभा ज्यांनी केल्या समजी मी काय सांगणार सचिव साहेब, ज्याप्रमाणे त्यांचं म्हणणं येतं. पहा, सत्य गोष्ट कशी आहे की मी नवीन त्यावेळेस कार्यभार घेतलेला होता, याच्याबद्दल पूर्वकल्पना नाही आहे. पण जेव्हा घरकुल आलेली होती यांना, माझ्या माहितीप्रमाणे यांचा घर स्लॅबचा होता, तेव्हा गटविकास अधिकारी टेंबरे साहेब होते. ते स्थळ पाहणी यांच्या घरी गेले तर यांच्या, कारण शासनाची जी योजना होती ती कच्चे घर किंवा त्यांना घर नाही त्यांना देण्याची होती, त्यांच्या पक्का घर होता म्हणून यांचं नाव कपात करण्यात आला असावा असा माझा अनुमान. आता मी पहा की अंदर 6,000 रुपये टॅक्स आहे, जर 6,000 रुपयामधून जर तुम्ही काही पुढे तेव्हा तुम्ही त्यांना साईन द्याल की पुन्हा 6,000 रुपये त्यांना भरावे. नाही, माझं म्हणणं कसं आहे पहा, गावातील लोक गरीब राहतात हे 100% आणि 200% मान्य आहे. पण कसं आहे, लोकांवर टॅक्स येतो किती हो, 500 रुपये 1,000 रुपये. पण समजा वर्षभरात तुम्ही 500 आणि 1,000 रुपये देऊ शकत नाही आणि ग्रामपंचायतला सहकार्य करू शकत नाही, तर ही एक खेदाची बाब आहे. आणि हा जो 6,226 रुपये किती वर्षाचा आहे, 3 किंवा 4 वर्षाचा टॅक्स आहे. तर एक सांगा तर आपण कशा पद्धतीनं ग्रामपंचायतचा आर्थिक व्यवहार कसा चालवायचा आहे, काय कसं आहे पहा. त्या नागरिकाच्या हातामध्ये जे टॅक्स पावतीची झेरॉक्स आहे ती कोणत्या वर्षीची आहे? ही आहे, नाही ही कसं आहे त्यांच्या मुलाच्या नावाची आहे.
माझ्या नावाची सरजी भूपेंद्र आपका नाम आहे, हा यांच्या नावाची आहे. पण यांचा कसा आहे ते कोणत्या वर्षाची आहे म्हटलं? 25-26. 25-26. तुम्हीच म्हणत आहे की 3 ते 4 वर्ष झाले त्यांनी टॅक्स नाही भरला आणि ती टॅक्स पावती दिसत आहे 25-26. कसं आहे, जो यांच्या नावानं घर होता हा यांनी लाभ घेण्यासाठी आपल्या मुलीच्या नावानं केलेला आहे. ते मान्य आहे. ठीक आहे. आता पण भोगवटा हे करत आहेत ना, मुली यांची मुलगी राहते का नाही, भोगवटा हे करतात ना, टॅक्स कोण भरणार आहे? हेच भरणार आहेत, हेच भरणार आहेत ना. हे माहिती आहे. पण तुम्ही म्हटलं तर 6 वर्ष झाले तर आजपर्यंत टॅक्स भरलं नाही. ती जे पावती आहे त्या लाभार्थ्याच्या हातात किंवा ते नागरिकाच्या हातात ती आहे 25-26 पावती. 2 घर आहे त्यांचे, एक मातीचा घर आहे आणि एक आरसीसी स्लॅबचा आहे. तो आरसीसी स्लॅब यांनी आपल्या मुलीच्या नावानं केलेला आहे आणि जो मातीचा आहे तो हा पावती म्हणजे हा काढलेला आहे असा आहे. पण आरसीसी जे आहे ते कोणाच्या नावानं आहे? मुलीच्या नावानं आहे. मुलीच्या नावाचे तर ते वेगळं असते ना, पण ही कोणाच्या नावानं? भोगवटा हा यांच्याच नावानं आहे. भोगवटा हेच राहतात ना. मी स्वतः इथं मी पाहणी केली. मी दर दिवशी म्हणजे आठवड्यातून त्या एरियाला जातो आणि पाहतो. मी स्वतः यांच्या घरी गेलेला आहे ना. भोगवटा हे करतात ना. सर तुम्हाला लास्ट मध्ये काय बोलायचं आहे? कारण सरपंच नियममध्ये तर असते का मग मातीच्या घरकुल त्यांना दिवाचे आहे का नाही तो नियममध्ये नियमाने जर यांनी अर्ज केला असेल तर मिळेल ना यांना. तेव्हापर्यंत त्यांना लाभ देतो. आता ते शासनाची जेव्हा शासन नियमामध्ये बघा, पण जसं आरसीसी जो घर आहे तो मुलीच्या नावाने तर केला आहे. केला, पण त्याचे म्हणजे भोगवटा करणारे त्यांचे वडील आहेत ते मान्य आहे. पण आता सध्या तर त्यांनी जे पावती जी कपात केला आहे ते मातीच्या घराची पावती कपात केला आहे ना, तर त्यांच्या कामामध्ये अडथळा आणण्यात का नाही? अडथळा नाही ना. ते त्या जिथं राहतात ते भोगवटा करतात, त्या तो घर यांचाच आहे. यांच्या आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी यांनी आपल्या मुलीच्या नावानं केलेलं आहे असं आहे ना. पण भोगवटा हे करतायत ना. ह्याला सांगितलं याला म्हणला तुम्हाला जे काम निवडला की तुम्ही म्हणला नोकरी करून मला बोला, हा कोणत्या नावात करा बोला, सरपंच साहेब हे असे कोणा सांगितलं तुम्हाला? नाव काय आहे? नाव काय? नाव सांगा ना. अल्पाबाई मार्कर पार्टी. ओके काका त्याच्याकडे 2 फाईल मला 600 रुपये तुझ्या घरी मला कुठं कॉम्प्युटर ऑपरेटर तर त्याच्याकडे पैसे बी 600 दिले मिळा. 600 रुपये दिले. कसे दिले 600 रुपये? ते म्हणजे ऑपरेटर आहे त्याला मुलगा, ते 2 फाईल मिळत तिथून. एक फाईल तुमच्याकडे आहे, एक फाईल तिथे जाईल असं सांगितलं. म्हणजे कुणाचा मुलगा काय नाव आहे नेमकं? तो म्हणजे ते नाव आहे गौरव मार्कन पार्टी. अच्छा, हा कोण आहे? हा सरपंचचा मुलगा. तेव्हा ते सरपंच हे येतात बरोबर सरपंच. करना चाहूंगे आपके गांव में कल जिस तरीके से कल पूरे मीडिया कर्मियों को बुलाया गया था, वहाँ पे जो है कि यहाँ के जो ग्राम विकास अधिकारी है उन्होंने काम में भ्रष्टाचार 200 रुपए की है। ऊपर जो आरोप टैक्स की लगाया है गया था, तो। तुम्हारी यहाँ के स्थानिक ग्राम पंचायत सदस्य के द्वारा क्या कहूंगी इस पर? सर्वप्रथम माझ्या सर्वांना नमस्कार आहे ना, आपल्या चॅनलचं स्वागत आहे. कालच्या ज्या सोशल मीडियावर जे चर्चा चाललेली आहे त्याविषयी संदर्भात बोलण्यात गेला तर आमच्या सदस्य जे राजकुमारजी गौतम यांच्या म्हणणं एक असंच आहे की म्हणजे त्यांचा एक आरोप आहे की सचिव साहेबांवर की आम्हाला जे पण लेखाजोखा आहे ते दाखवत नाही, पण जे मासिक सभेमध्ये 11 सदस्य प्लस सरपंच तसेच सचिव साहेब उपस्थित असतात त्यावेळेस सर्वांच्या समोर जो महिन्याभराचा लेखाजोखा असतो तो सर्वांच्या समोर वाचण्यात येतो आणि दाखवण्यात पण येतो. काय चालणार भ्रष्टाचार हायमार्क लाईटला घेऊन असं दोन-दोनशे चित्र केला नाही. लाईटमध्ये भ्रष्टाचार झाला. हायमास लाईटचा जो प्रश्न आहे याच्या अगोदर सचिव साहेबांनी सांगितलं पण आहे की जे हायमास लाईटचा जे पहिले टॅक्स आपलं जे नियोजन वगैरे करतो आपण तो सर्व 11 सदस्य प्लस सरपंच तसेच सर्व ग्रामवासी यांच्या नियोजनाप्रमाणेच हा जो नियोजन केला जाते आणि जे खरेदी विक्री आहे ते सर्व चांगल्या पोर्टलद्वारे केले जाते आणि जे आपल्याला बिलची जे अथॉरिटी आहे की आपण फोटो काढू शकतो ते सुद्धा सचिव साहेबांनी सदस्य साहेबांना दिला आहेत आणि त्याची फोटोकॉपी सुद्धा त्यांना मोबाईलमध्ये घेतलेला आहे. 300 ते 400 लोकांचं नेतृत्व करणारा एक जनप्रतिनिधी, तुम्ही पण एक जनप्रतिनिधी आहात, तर कुठं ना कुठं काय वाटतं आपल्याला? जर टॅक्स किती आहे? 300 लोकांचा जर जनप्रतिनिधी जर करत असतील तर त्यांच्या पूर्ण अधिकार आहे की ग्रामपंचायत मध्ये काय चालू आहे आणि काय लेखाजोखामध्ये काय आहे ते सर्व बघण्याचा आणि विचारण्याचा सर्व अधिकार आहे. कुणाला
सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना अधिकार आहे, त्यांच्या अधिकार क्षेत्रात आहे. हो. तर काय सांगणार याबद्दल? ज्याप्रमाणे काल एक प्रश्न निर्माण झालेला होता की गावामध्ये जे आहे नालीचे काम आहे, त्या कामाला पण घेऊन जे प्रश्न उभे झाले होते, काय सांगणार? नाली गावामध्ये जे कामं झाले आहेत, नालीचे काम झाले आहेत, गट्टूचे काम झाले आहेत, अन्य असे आमदार निधी, खासदार निधी असे पुष्कळचे कामं झाले आहेत. पण सर्वांना तुम्हाला पण माहित आहे की जोपर्यंत काम क्लिअर होत नसते तोपर्यंत संबंधित जो जेई असतो तो त्या कामाला एक मतलब बिलिंग सुद्धा करत नाही आणि ते समोर वाढत पण नाही. आता म्हणजे जे आरोप त्यांनी लावलेले आहेत, जे राजकुमार प्रीतीलाल गौतम जे सदस्य आहेत त्यांनी आरोप लावले आहेत, ते खोटे आरोप आहेत का? त्यांचे खोटे आरोप तर ते नाही सांगू शकत, पण त्यांचे जे म्हणणं आहे की मला जे ग्रामपंचायतचे जे लेखाजोखा आहे ते मला दाखवत नाही. पण जे मासिक मीटिंग होत असते आपली, त्या मासिक मीटिंग मध्ये सर्व सदस्यांना ते लेखाजोखा दाखवण्यात येतो आणि ते सुद्धा आपण मागला तरी ते सुद्धा आपल्या जवळ पकडून आणि जे कॅशबुक असो आपला जे आपण ठराव जो लिहितो ते सुद्धा सर्वांना दाखवण्यात येतो. माझा प्रश्न असा आहे की नाली साफ करण्यासाठी तुम्ही गावाच्या बाहेरून लेबर आणता, तर तुम्ही गावामध्ये लेबर नाही आहे किंवा तुमच्या म्हणजे रोजगारासाठी म्हणजे की तुम्ही लोकांना सांगत नाही किंवा आम्हाला नाली साफ करण्यासाठी लोक लागत आहेत, काय म्हणा? जे लेबरांचा जो प्रश्न आहे हा प्रश्न पुष्कळ गंभीर आहे आपल्या कुडाळी गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे. कारण की आता मी या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी जे आता हे कार्य करत आहो आपले, मागच्या वेळेस तेच झाले. कारण आपल्या बरसातीच्या वेळ होता त्यावेळेस वार्ड नंबर 3 म्हणजेच राजकुमारजी गौतम यांच्याच वार्डामध्ये टोंगडा पाणी एकदम मतलब साचलेला होता. त्यावेळेस आम्हाला लेबरांची एवढी ताकद होती आणि लेबर नाही मिळत होते, तरी सुद्धा आमच्याकडे जे 2 मुलं असतात, आता ते सुद्धा आहेत नाही, पण ते बरसातीच्या वेळेस म्हणे गावाकडे येऊन जातात. त्यावेळेस त्यांना मी स्वतः आपली घरची 4 व्हीलर काढून आणि मी त्यांना मतलब बघितलं, पहिले गावभर घुमला, ते मला मिळालं कुठं PSCच्या तिकडे एक दुकान आहे तिथं मिळाले. मी तिथून उचलून आणला त्यांना. त्यांच्या पायाला दुखा असताना सुद्धा त्यांनी काम केला. तेच एक मुलं आहेत म्हणून आपल्याकडे ते 2च मुलं काम करतात, नाही तर अन्यथा दुसऱ्या मुलाला म्हणा या गावामध्ये कुणाला विचारला तर नाली साफसफाई म्हणा, या वारली असो या ओली असो, नाली साफ करण्याचं काही कोणी येत नाही समोर. त्याकरिता आपल्याला मग प्रयार नाही असल्यामुळे मग बाहेरचे जे असतात त्यांना आम्हाला बोलावं लागतं. यावर्षी सुद्धा आता तेच परिस्थिती निर्माण झालेली आहे की लेबर नाही म्हणून. आता म्हणजे अकाउंटवर होते की तुम्ही रोजीने देता त्यांना? नाही, त्यांच्या पेमेंट अकाउंटमेंट होतं. हा, कुठून आणता लेबर? आपण आता तर सुद्धा आम्ही हिरापूरच्या जे अलीकडे हिरापूर आहे तिथले जे मागच्या वेळेस सुद्धा आले होते ते, पण मागच्या वेळेस त्यांना ते काही लेखाजोखा नाही मतलब पुरवला नाही, त्या म्हणून ते मागच्या वेळेस झालेलं नाही. त्या सुद्धा मग आम्ही 2 लेबर लावून थोडा वाहतं पाणी केला आणि यावर्षी सुद्धा आणखी त्यांना आम्हाला बोलवलं आहे. आणखी ते आज येणार होते पण आज आले नाही, ते काम बघायला. ते हिरापूरचे आहेत. एक लास्ट क्वेश्चन आहे, सगळ्यात लास्ट. 300-400 लोकांचं प्रतिनिधित्व करणारा जर व्यक्ती ग्रामपंचायतच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर जर आरोप लावत असेल तर आपण काय म्हणाल यावर? माझे तर याच्यावर म्हणणं हेच आहे की त्यांच्या एक जे माग आहे की मला ग्रामपंचायत मध्ये जे लेखाजोखा आहे ते मला देण्यात यावा. तर आम्ही सचिव साहेबाला बोलू आणि त्यांना ते जे त्यांना कॉपी पाहिजे ते पुरवठा करतील त्याला आणि त्यांचे जे समाधान आहे ते होतील त्याच्यावर.